जगातील सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल आणि आजपासून सुरू होतोय फिफा वर्ल्ड कप 2026। जगातील अब्जावधी लोकांच्या नजरा आता या महासंग्रामावर खिळल्या आहेत। क्रिकेटच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तसाच तो जवळपास प्रत्येक खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही वाढला आहे। IPL मध्ये कोणत्या तंत्रज्ञान कसा वापरला जातो यावर आधीच एक चर्चा केली आहे। आता आपण फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात। यंदाचा फिफा वर्ल्ड कप केवळ खेळाडूंच्या कौशल्याचा नाही, तर विज्ञानाचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा एक महाचमत्कार असणार आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे मॅच सुरू होण्यापूर्वी फुटबॉल चक्क मोबाईल सारखा चार्ज केला जातो। हे तुम्हाला माहिती आहे का? फुटबॉलच्या आत बॅटरी आणि सेन्सर्स बसवले आहेत। इतकंच नाही तर एखादा खेळाडू ऑफसाइड आहे की नाही हे ठरवण्यासाठी मैदानावर माणसांच्या डोळ्यापेक्षाही तीक्ष्ण असणारे कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तासनतास काम करणार आहेत। फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये कोणत्या प्रकारच्या फ्युचरिस्ट टेक्नॉलॉजीज वापर केले जात आहेत, फुटबॉल चार्ज का करावा लागतो आणि या तंत्रज्ञानामुळे खेळाला कसा आणि किती फायदा होणार आहे, आज यावर चर्चा करूया। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। सर्वात आधी बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याशिवाय हा खेळ अपूर्ण आहे, म्हणजे फुटबॉल। फिफा 2026 मध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑफिशियल मॅच बॉल मध्ये एक अत्यंत हायटेक सिस्टीम बसवण्यात आली आहे। याला कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी म्हणतात। या फुटबॉलच्या अगदी सेंटरला एक विशेष सस्पेन्शन सिस्टीम असते, ज्यामध्ये इंटरनल मॅनेजमेंट युनिट नावाचा सेन्सर बसवलेला असतो। हा सेन्सर चेंडूच्या वजनात कोणताही फरक पडू देत नाही, अगदी सुरक्षितपणे आत ठेवलेला असतो। या सेन्सरचे वजन अवघे काही ग्राम असतं। आता मुख्य प्रश्न म्हणजे चेंडू चार्ज का करावा लागतो? तर या सेन्सरला चालवण्यासाठी विजेची गरज असते। यासाठी चेंडूच्या आत एक छोटी वजनाला हलकी इंडक्शन बॅटरी असते। मॅच सुरू होण्यापूर्वी हा चेंडू वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवून पूर्णपणे चार्ज केला जातो। एखादा चेंडू चार्ज झाल्यावर हा चेंडू मैदानावरील डेटा गोळा करण्यासाठी सज्ज होतो। हा सेन्सर चेंडूला जेव्हा जेव्हा किक मारली जातात किंवा तो खेळाडूच्या हाताला डोक्याला स्पर्श करतो, तेव्हाच्या रिअल टायमिंग डेटा गोळा करतो। हा डेटा प्रति सेकंद 500 हर्ट्झ या वेगाने मैदानाच्या कडेला बसलेल्या रिसिव्हर्सकडे सिस्टीमकडे पाठवला जातो। म्हणजेच खेळाडूने चेंडूला नेमक्या कोणत्या मायक्रो सेकंदला टच केला आहे याचा अचूक डेटा सेकंदच्या आत उपलब्ध होतो। यामध्ये हँडबॉल किंवा गोल लाईनच्या वादावर अचूक निर्णय घेणं शक्य होते। फुटबॉलच्या खेळात सर्वात वादग्रस्त आणि कठीण निर्णय असतो तो म्हणजे ऑफसाइड। मानवी डोळ्यांच्या अगदी काही मिलीमीटरच्या ऑफसाइड ओळखणं कधी कधी अशक्य होतं। यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेऊन मोठे संघ वर्ल्ड कप मधून बाहेर पडले आहेत। पण 2026 मध्ये असे होणार नाही, कारण यासाठी वापरली जाणार आहे सेमी ऑटोमॅट ऑफसाइड टेक्नॉलॉजी। स्टेडियम रूफच्या खाली 12 पेक्षा जास्त विशेष ट्रॅकिंग कॅमेरे बसवण्यात आले आहेत। हे कॅमेरे केवळ चेंडूवर लक्ष ठेवत नाही, तर मैदानावरील प्रत्येक खेळाडूच्या शरीराचं 29 वेळा पॉइंट्स, उदाहरणार्थ गुडघे, खांदे, डोके, पाय इत्यादी ट्रॅक करतात। हे ट्रॅकिंग प्रति सेकंद 50 वेळा केलं जातं। जेव्हा एखादा खेळाडू बॉल पास करतो, तेव्हा बॉल मधील सेन्सर पास केल्याची अचूक वेळ सांगते आणि कॅमेरे त्याचे मायक्रो सेकंदला खेळाडूंची पोझिशन तपासतात। जर खेळाडू ऑफसाइड असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही सेकंदात VAR म्हणजे व्हिडिओ असिस्टंट रेफरीला आउटसाइड अलर्ट पाठवतं। पूर्वी ऑफसाइडचा निर्णय घेण्यासाठी VAR ला 3 ते 4 मिनिटं लागायची, ज्यामुळे खेळाचा वेग मंदावायचा। पण या तंत्रज्ञानामुळे आता अवघ्या 20 ते 25 सेकंदात निर्णय होतो। रेफरी निर्णय घेताच टीव्हीवर आणि स्टेडियम मधील मोठ्या स्क्रीनवर एक 3D ॲनिमेशन दाखवले जातं, ज्यावरून प्रेक्षकांनाही समजतं की निर्णय किती अचूक आहे। तुम्ही VAR व्हिडिओ असिस्टंट रेफरी बद्दल तर ऐकलंच असेल। 2018च्या वर्ल्ड कप पासून फिफाने अधिकृतपणे VAR चा वापर सुरू केला, पण 2026 मध्ये VAR चं रूप पूर्णपणे बदललं आहे। याला आपण VAR 2.0 म्हणू शकतो। यात प्रामुख्याने 3 बदल झाले आहेत। त्यातला पहिला बदल म्हणजे अधिक कॅमेरे आणि त्यांचे उत्तम अँगल। 2026 वर्ल्ड कपच्या प्रत्येक स्टेडियम मध्ये 40हून अधिक ब्रॉडकास्टर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये अल्ट्रा स्लो मोशन आणि हाय डेफिनिशन कॅमेऱ्यांचा समावेश आहे। VAR मधला दुसरा बदल आहे AI चा सपोर्ट। आता VAR ला रेफरींना स्वतः लाईन करावी लागत नाही, तर AI स्वतःहून संभाव्य पाऊल, पेनल्टी किंवा रेड कार्डची परिस्थिती हायलाइट करून रेफरींसमोर मांडणार। आणि तिसरा बदल आहे पारदर्शकतेचा। रेफरी आणि VAR रूम मध्ये काय संभाषण होत आहे हे थेट ब्रॉडकास्टर आणि स्टेडियम मधील प्रेक्षकांना ऐकू येण्याची किंवा समजण्याची व्यवस्था केली जात आहे, ज्यामुळे खेळ अधिक
पारदर्शक होईल. हे सर्व तंत्रज्ञान केवळ खेळाडू आणि रेफरींसाठीच मर्यादित नाही, तर स्टेडियममध्ये मॅच पाहायला येणाऱ्या आणि टीव्हीवर पाहणाऱ्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी देखील यंदाचा अनुभव कमाल करणार आहेत. 2026चा वर्ल्ड कप हा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये होत आहे. काही ठिकाणी तीव्र उष्णता असण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी स्टेडियममध्ये इको फ्रेंडली कूलिंग सिस्टम वापरली जात आहे. हे तंत्रज्ञान मैदानावरील तापमान आणि प्रेक्षकांच्या गॅलरीतील तापमान नियंत्रित ठेवतं, ज्यामुळे खेळाडू दमणार नाहीत आणि प्रेक्षकही आरामात मॅचचा आनंद घेऊ शकतील. स्टेडियममध्ये येणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या व्यवस्थापनेसाठी AI आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे एंट्री गेटवर मोठी गर्दी होत नाही आणि सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होत नाही. तुमच्या मोबाईलवर किंवा टीव्हीवर मॅच पाहताना तुम्हाला ॲक्युमेंट रियालिटी ग्राफिक्स पाहायला मिळतील. खेळाडू धावत असताना त्यांच्या धावांचा वेग, त्याने मारलेला शॉटचा अचूक वेग आणि खेळाडूंचे लाईव्ह स्टेटस थेट स्क्रीनवर खेळाडूच्या शेजारी फ्लॉट झालेले दिसतील. यामुळे घर बसल्या व्हिडिओ गेम खेळल्यासारखा अनुभव येईल. या फिफा वर्ल्ड कपमध्ये प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, पण या सगळ्यांचे नेमके फायदे काय आहेत हे देखील थोडक्यात समजून घेऊयात. पहिला फायदा, ॲब्सोल्यूट फेअरनेस. ह्युमन एररमुळे चुकीचे निर्णय होण्याचे प्रमाण आता 0% येईल. कोणत्या संघावर अन्याय होणार नाही. दुसरा मोठा फायदा, प्लेयर सेफ्टी. खेळाडूंच्या कपड्यांमध्ये आणि अंगावर घालण्यात येणाऱ्या वेअरबेल्समध्ये सेन्सर असतात. खेळाडूंच्या हृदयाचे ठोके, त्यांचा थकवा आणि दुखापतीची शक्यता याचा डेटा मॅनेजमेंटला लाईव्ह मिळतो, ज्यामुळे खेळाडूंना गंभीर दुखापतीपासून वाचवता येतं. तिसरा फायदा आहे वेळेची बचत. रेफरींना निर्णय घेण्यासाठी आता जास्त वेळ वाया घालवावा लागणार नाही, ज्यामुळे मॅच स्लो होणार नाही आणि अधिक रोमांचक होईल. तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांना खेळातील प्रत्येक बारकावा अचूकपणे समजेल, ज्यामुळे त्याचा फुटबॉल पाहण्याचा आनंद दुप्पट होईल. विज्ञानाने खेळाचं रूप कसं बदललं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. 1930 मध्ये जेव्हा पहिला वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा कोणालाही वाटलं नसेल की एक दिवस फुटबॉल हा चक्क मोबाईलसारखा चार्ज करावा लागेल आणि कॅमेरे माणसापेक्षा अचूक निर्णय घेतील. पण तंत्रज्ञानाचा एवढा जास्त वापर केल्यामुळे फुटबॉलमधील नॅचरल थ्रिल कमी होते की खेळ अधिक चांगला होतोय, यावर फुटबॉलच्या चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे. तुम्ही अशा खलांमध्ये तंत्रज्ञानाच्या समर्थनात आहात की खेळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर कमीत कमी असावा, यावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.